सोलापूर जिल्ह्यातील एका राष्ट्रीय खेळाडूने नदीत उडी मारून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। क्रिकेट आणि व्हॉलीबॉल क्षेत्रातील राष्ट्रीय खेळाडू नितीन सुभाष गायकवाड वय 48 यांनी अज्ञात कारणावरून सीना नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे। राष्ट्रीय खेळाडूला आत्महत्येसारखं पाऊल उचलावं लागल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे। ही घटना 28 सप्टेंबर रोजी उघडकीस आली असून मोहोळ पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे। राष्ट्रीय खेळाडूच्या या टोकाच्या निर्णयाने त्याने जीवन संपवल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। नितीन गायकवाड हे 26 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30च्या सुमारास घरातून बाहेर निघाले होते। ते रात्री उशिरापर्यंत घरी परत आलेच नाहीत। ते घरी परत न आल्याने 27 सप्टेंबर रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली। नितीन गायकवाड यांचे भाऊ प्रवीण गायकवाड यांनी पोलीस स्थानकात आपल्या भाऊ बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती। त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। शनिवारी 28 रोजी दुपारी 2:45च्या सुमारास लांबोटी परिसरातील सीना नदीच्या पात्रात नितीन यांचा मृतदेह आढळून आला। मृतदेहाचे मोहोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे। नितीन गायकवाड यांच्या मृत्यूची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात झाली आहे। अज्ञात कारणामुळे सीना नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याबाबतची नोंद करण्यात आली आहे। नितीन हे सुभाष गायकवाड यांचे पुत्र होते। त्यांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये व्हॉलीबॉल आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला होता।